शाही संवाद साधतील शालेय शिक्षण मंत्र्यांशी माझा सहकारी ऋषी देसाई. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं लोकशाहीच्या मंचावर स्वागत करतो. थोडंसं गाववाला म्हणून लिबर्टी पण घेतो आणि संवादाला सुरुवात करतो. अगदी पहिला प्रश्न, आजच्या सामन्यातली आलेली हेडलाईन. आज सामन्यात एक ओळ आली आहे की इंग्रजी शाळांना आता मराठीची सक्ती नाही. असं का बरं वागलात तुम्ही? एक गोष्ट अशी आहे की सामनाचे संपादक कोण आहेत तुम्हाला माहिती आहे, पण बातमी तर बातमी आहे ना. हे बघा, मराठीची सक्ती 100% बरोबर आहे, परंतु ही सक्ती करून किती वर्ष झाली हा सुद्धा प्रश्न आहे. जो मुलगा 6वी 7वीमध्ये आहे तो 6वीपासून 10वीपर्यंतचा अभ्यासक्रम हा कव्हर करू शकत नाही. शेवटी सक्ती पाहिजेच, परंतु ही जी सवलत आहे ही फक्त 3 वर्षासाठी आहे. म्हणजे ज्यांनी पहिलीपासून मराठी शिकायला सुरुवात केलं ते ज्यावेळेला 8वी 9वी 10वीला येतील त्यावेळेला त्यांना मराठी परिचित झालेलं असेल आणि त्याच्यामुळे फक्त 3 वर्षापुरतं त्याला गुणांकन ठेवलेलं आहे. 3 वर्षानंतर आपल्याला रेग्युलर पेपर त्याचा द्यायला लागेल. आणि ही अडचण ही कुठल्या इंग्रजी शाळांची वगैरे नव्हती, तर ती विद्यार्थ्यांची अडचण होती. आणि शेवटी शिक्षण कोणासाठी असतं? ते विद्यार्थ्यांसाठी असतं. एखादा मुलगा केवळ मराठी येत नाही किंवा सुरुवातीपासून तो मराठी शिकलेला नाही म्हणून त्याने 10वीमध्ये पास व्हावं नापास व्हावं का, हा प्रश्न असतो. आणि त्याच्यामुळे आता त्यांना पुरेशी संधी मिळेल मराठी व्यवस्थित शिकण्याची. मराठी विषय अजिबात अभ्यासक्रमातून काढलेला नाही आहे. फक्त स्कोरिंग जे सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये मराठी हा विषय 3 वर्षानंतर त्यांनासुद्धा सगळ्यांना हे पेपर द्यायला लागतात. अगदी एक महत्त्वाचं म्हणजे आता आपण मराठी भाषा विभाग म्हणून प्रचंड कार्यरत आहोत. लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठीबद्दल ममत्व, प्रेम आणि त्याचा प्रसार व्हावा म्हणून हे काम करत असताना अशा प्रकारची जी सक्ती नव्हती, पण ते निर्णय हळूहळू मुलं शिकली असती ना. म्हणजे आम्ही 4थी 5वीत आज जी मोठी गणितं जे आत्ता आम्हाला कळत आहेत, प्रमेय, ती गणितं तेव्हा आम्ही शिकलो. गणिताच्या परिभाषेचा जर आम्हाला त्रास होत नसेल तर मराठीचा कसा त्रास होऊ शकतो? नाही, मराठीचा त्रास होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जो अभ्यासक्रम सेंट्रल बोर्डने मराठीसाठी तयार केलेला आहे तो त्या विद्यार्थ्यांना या स्थितीमध्ये पेलवला नसता. आपण इंग्रजी उशिरा शिकलो, समजा 5वीपासून शिकलो, तरी पण 5वीची संधी तरी आपल्याला मिळाली. जो मुलगा 8वीमधून थेट 9वीमध्ये जाणार त्याला ती संधी मिळत नाही. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही कुठल्याही शाळांची मागणी नव्हती, ही विद्यार्थ्यांची मागणी होती. आणि शेवटी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आहे आणि हे शिक्षण शिकत असताना मराठी त्यांना 100% आलं पाहिजे याच्याबाबत मी पर्टिक्युलर आहेच. परंतु केवळ मराठी येत नाही म्हणून एखादा मुलगा फेल होणं हे चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे गुणांकन पद्धत ठेवलेली आहे. याचा अर्थ असा नाही की मराठी विषय वगळलेला आहे. मराठी विषय घ्यायलाच लागेल, परंतु गुणांकन पद्धत राहील त्याच्यासाठी. अगदी तुम्ही मला वाटतं कार्यभार स्वीकारला आणि पहिले जे काही निर्णय होते त्यातला एक महत्त्वाचा निर्णय होता तो म्हणजे वह्यांचं ओझं नको म्हणून पुस्तकाला आता कोरी पानं जोडण्याचा निर्णय होता. खरं तर अशा पद्धतीचा निर्णय घेऊन खरं तर ते ओझं तसंच राहिलं असं शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं सूर आहे. त्या निर्णयानं काय साधलं? एक गोष्ट अशी आहे की आपण फक्त शहरांचा विचार करतो. ग्रामीण भागामध्ये अनेक पालक असे असतात की ज्यांना आपल्या मुलांना वह्या विकत घेणं शक्य होत नाही. आम्ही पुस्तकं मोफत द्यायचो, परंतु वह्या कधीच मोफत दिलेल्या नव्हत्या. म्हणून पहिला निर्णय असा आहे की 1लीपासून 8वीपर्यंतच्या मुलांना सर्व वह्या मोफत द्यायच्या. आणि मग वह्या मोफत देत असताना जर तुमच्या धड्याच्या नंतर पान असेल तर तो मुलगा लगेच त्याचे नोट्स घेऊ शकतो. आणि म्हणून सगळे जे तुमचे धडे असणार हे एकाच पुस्तकामध्ये असणार. म्हणजे तुम्हाला शोधायला लागणार नाही की माझं इतिहासाचं पुस्तक कुठे गेलं, भूगोलाचं पुस्तक कुठे गेलं, गणिताचं पुस्तक कुठे गेलं किंवा त्याची वही कुठे गेली. सगळी पानं एकाच ठिकाणी असणार, त्याच्यामध्ये पुस्तकाची पानं असणार. आणि हे एकच पुस्तक असणार जे तुम्हाला पहिल्या तिमाहीपर्यंत न्यायला लागणार. शाळेत जाताना तुम्ही एकच पुस्तक घेऊन जाणार ज्याच्यामध्ये वह्यासुद्धा असणार. आणि त्याच्यामुळे जे बोलतात त्यांना हे नेमकं काय तेच माहिती नाही.
आणि त्याच्यामुळे एवढी जी पुस्तकं तुम्ही वेगवेगळ्या विषयाची नेता, समजा 6 विषय असतील तर 6 विषयाची पुस्तकं, 6 विषयाच्या वह्या, हे काही राहणार नाही. तुम्ही फक्त एक पुस्तक घेऊन शाळेत जाणार. अगदी विद्यार्थ्यांचा विषय आला, गावखेड्याचा विषय आला म्हणून चॅनलचे मॅनेजिंग हेड नायडू सर यांनी एकदम मला विषय बोलला होता आणि तो विषय मी आज तुमच्याकडे मांडतो. मुलांमध्ये शिक्षण शिकताना, विद्यार्थी जगताना आणखीन खूप गोष्टी असतात. त्या गोष्टी परिस्थिती आड येतात म्हणून तिथल्या तिथे थांबतात. खरं तर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच आहेत. डोंगर माथ्यावर अनेक अशा शाळा आहेत किंवा अनेक अशी मुलं आहेत की जिथे फक्त गावं आहेत. या गावातल्या मुलांकडे ना फक्त बूट नाही म्हणून त्या धावण्याच्या स्पर्धेत ती मुलं जात नाहीत. निदान पहिली टर्म म्हणून जरी एका छोट्या मुलींसाठी जरी सरकार असा विचार, म्हणजे मी प्रस्ताव म्हणून मांडतोय चॅनल म्हणून, की अशा गावखेड्यातल्या मुलींना जर त्यांना पीई आणि पीटीचे जरी बूट मिळाले तरी त्या मुली धावू शकतात. म्हणजे पूर्वीच्या काळी तो काळ होता की ज्यावेळी शर्ट कपडे नाहीत म्हणून त्या धावत नव्हत्या, टी शर्ट किंवा पॅन्ट्स नसतील म्हणून. तशी बुटाची गोष्ट आहे. सरकार म्हणून याचा गांभीर्यानं आपण विचार कराल का? एक गोष्ट अशी आहे की ज्याप्रमाणे मी वह्यांचा निर्णय घेतला तसा दुसरा निर्णय घेतला तो युनिफॉर्मचा घेतला. युनिफॉर्म पूर्वीच्या काळामध्ये फक्त शेड्यूल कास्ट आणि दारिद्र्य रेषेखालच्या मुलांना दिले जात होते. मुलं ही मुलं असतात, एकामेकाच्या शेजारी बसलेली असतात. त्यांना वाटतं माझ्या शेजारच्या मुलाला युनिफॉर्म मिळतोय, मला का नाही. आम्ही आता असा निर्णय घेतला की सगळ्याच्या सगळ्या मुलांना युनिफॉर्म द्यायचा. मुलांमध्ये कुठलाही असा मतभेद ठेवायचा नाही. आणि लेट मी कम्प्लीट. तुम्हाला तेच मी सांगतोय की मी ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि त्याच्यामुळे मुलांना अनवाणी शाळेत जाताना मी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे दुसरा निर्णय तो युनिफॉर्म बरोबर मी घेतला, तो म्हणजे प्रत्येक मुलाला शूची पेअर आणि 2 सॉक्स देण्याचा. आणि या वर्षापासून त्याची अंमलबजावणी होईल. मला वाटतं लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांनाही मी मोठी गोष्ट सांगतो की या मागणीला शिक्षण मंत्र्यांनी समर्थन दिलंय की आता प्रत्येक मुलीच्या पायात स्पोर्ट्स शूज दिसेल. एखादी नाही तर प्रत्येक गावातनं अनेक पीटी उषा येतील, अनेक स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करणाऱ्या मुली मिळतील. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं हे मोठं यश आणि याचा मला वैयक्तिक अभिमान आहे. आता थोडंसं अभिमानाचं सोडून आणखीन एक तुमची 2 दिवसापूर्वीची हेडलाईन सिंधुदुर्गातच केली होती, अगोदर काही दिवसापूर्वी ती मुंबईत केली होती. 30,000 नवीन शिक्षक पदं घेत आहेत. मी केसरकरांना ओळखतो, केसरकर घेणार, पण मी त्याच्या अगोदर तावडेंनाही ओळखायचो. तावडेंनी मला सांगितलं होतं की मी 27,000 शिक्षक भरती घेतोय. त्या 27,000चं प्रकरण कुठे थांबलंय आणि 30,000चं प्रकरण कधी सुरू होणार? एक गोष्ट अशी आहे, म्हणजे अनेक मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहे की 2017मध्ये जी लिस्ट सुरू झाली, म्हणजे लागलेली होती, त्याच्यामधली काही मुलं शिल्लक होती, त्यांना नोकऱ्या मिळणार की नाही. हल्लीच मी निर्णय घेतलेला आहे, त्यावेळेला ती मुलं क्वालिफाय झाली असतील आणि ती जर एज बार होणार असतील तर त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. म्हणजे अशी सुद्धा जी मुलं जी त्या लिस्टपैकी होती त्यांनासुद्धा आपण नोकऱ्या देतोय. आणि ज्या मुलांनी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांचे रिझल्ट तयार झालेले आहेत, आता फक्त त्यांना नोकऱ्या देण्याचं बाकी आहे. एका वेळेला 30,000 मुलांच्या त्यांची मार्कलिस्ट तयार झालेली आहे. त्यांचं जे काय रिझर्वेशन, म्हणजे ती घोषणा नाही तर त्याची अंमलबजावणी होणार, 100% होणार, झालेलं आहे. आणि हे ज्यावेळेला आर्थिक वर्ष सुरू होणार त्यावेळेला ते सर्व लोक आपापल्या त्या ठिकाणी शाळेमध्ये रुजू झालेले असणार. अर्थात हा प्रश्न थोडासा क्लिष्ट आहे, पण शिक्षण मंत्री म्हणून आता काहीच क्लिष्ट नसेल. ती एक भाषा असते, बिंदू नियमावली, रोस्टरची जी भाषा असते, त्यात महाराष्ट्राचा जर विचार केला तर अनेक तरुणांचा जो मुद्दा आहे की ओपन आणि खुल्या वर्गात बिंदू नियमावली आणि रोस्टर घोटाळ्यामुळे फार मोठ्या नुकसान होतंय मुलांचं आणि त्याच्यात काहीतरी जो गैरव्यवहार झालाय तर त्याच्यावर लक्ष ठेवून त्या मुलांना दिलासा मिळेल का? नाही, कसं असतं की बिंदू नामावली आहे ही याचं पालन व्हायलाच लागतं, कारण तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. अगदी त्याच्यामध्ये घोटाळा होण्याची काय शक्यता नसते. परंतु काही मुलांच्या मनामध्ये असं होतं की EWSचं आरक्षण आणि ओपन ज्या जागा आहेत त्या तेवढ्याच राहतील की नाही. तर मी त्यांना 100% सांगू इच्छितो की हे मी क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. रिझर्वेशन ज्याप्रमाणे घटनेने दिलेलं आहे त्याचप्रमाणे ते राहील. EWSच्या सुद्धा 10% जागा राहतील, खुल्या जागा जेवढ्या आहेत तेवढ्याच राहतील आणि त्याच्यामुळे कोणीही याबद्दल मनामध्ये शंका बाळगण्याचं कुठलंही कारण नाही. नक्कीच. आता थोडासा राजकीय पण शैक्षणिक आणि तुमच्या मंत्रिमंडळाचा प्रश्न. या मागच्या सरकारच्या विरोधातल्या धोरणांमध्ये खूप सारी गडबडी होती, त्याच्या विरुद्ध एक आवाज, त्याच्या विरुद्ध बंड म्हणून अर्थात तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत झाला. मागच्या सरकारमधला एक निर्णय असा होता की जो शिक्षकांसाठी फार त्रासदायक ठरला.
उद्धव ठाकरे सरकारनं असा निर्णय घेतला होता की कला आणि क्रीडा शिक्षकांची भरती करायची नाही. हा निर्णय तुम्ही तसाच कायम ठेवताय की हा निर्णय बाजूला करताय? एक गोष्ट अशी आहे की आपण कला किंवा क्रीडा शिक्षक देतो त्यावेळेला त्याच्यामध्ये मिनिमम विद्यार्थी असायला लागतात आणि तेवढी मिनिमम विद्यार्थ्यांची संख्या नसली तर त्या ठिकाणी कला आणि क्रीडा शिक्षक मिळू शकत नाही. याची मला जाणीव असल्यामुळे मी आता एक नवीन पद्धत आणायला सांगितली आहे शिक्षणामध्ये की साधारण 7 दिवस आपण असतात आठवड्याचे, त्यापैकी एक शनिवार असतो ज्या दिवशी अर्धा दिवस शाळा असते, उरलेले 5 दिवस पूर्ण वेळ शाळा असते. तर 5 शाळांमागे एक शिक्षक नेमा जो आळीपाळीने त्या शाळेमध्ये जाऊन मुलांना PT शिकवेल वगैरे, हे मी सगळे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत जेणेकरून मुलांना स्पोर्ट्स शिकवलंच पाहिजे, मुलांना PT आलं पाहिजे, मुलांना स्पोर्ट्स आलं पाहिजे. त्याच्यापासून ते वंचित राहता कामा नये आणि केवळ लोकसंख्या हा त्याच्यासाठी नॉर्म असता कामा नये आणि त्याच्यामुळे ही काळजी निश्चितपणे घेतली जाते आणि पुढे सुद्धा घेतली जाणार. म्हणजे मी असं मान्य करू की मागच्या सरकारचा निर्णय हे सरकार बाजूला सारणार, भरती होणार क्रीडा शिक्षक कला शिक्षक याच्यामध्ये मागच्या सरकारचे निर्णय बदलणं ही माझी कधीही प्रवृत्ती राहिलेली नाही, पुढे राहणार नाही. मला आपल्याला एक विशेष म्हणजे तुम्ही सुरुवात केली मराठी भाषेपासून, बरोबर आहे ना? यांनी कधीही महाराष्ट्राला सांगितलं नाही की मराठी भाषेवर संशोधन करणाऱ्या आमच्या 4 संस्था आहेत ज्याच्यामुळे आज मराठीचं संवर्धन होतं आहे, मराठीचं संशोधन होतं आहे आणि मराठी टिकवण्यामागे फार मोठा वाटा हा साहित्य मंडळ असेल, विश्वकोश असेल, या सगळ्या आमच्या मंडळांचा आहे. विश्वकोश मंडळ आमचं असं मंडळ आहे की त्याला 3 कोटी लोक भेट देत असतात साईटवर. ह्या सगळी जी आहे 4ही मंडळं, ही मंडळं मुंबईच्या बाहेर देण्याचा निर्णय झाला होता, नवी मुंबईला. शेवटी मराठी भाषा ही या मंडळाशिवाय मराठी भाषेचा विचारच केला जाऊ शकत नाही. म्हणजे आज जे अफवा येत आहेत की मराठी भाषा भवन आणि हे सगळं हलवलं जातं, ही अफवा आहे. मराठी भाषा भवन हे मोठं बांधलं जातं आहे आणि जे विभाग मराठीचे मुंबईच्या बाहेर जाणार होते हे आता मुंबईतच राहणार आहे आणि मी शालेय शिक्षण विभागाची जागासुद्धा मराठी भवनाला दिली आहे आणि अतिशय भव्य असं मराठी भवन हे मुंबईला उभं राहतं आहे. काल मी त्याचं प्रेझेंटेशन दाखवलं होतं, कदाचित आपले पत्रकार स्वतः असतील, परंतु जनरल हे प्रेझेंटेशन प्रत्येकाने बघितलं पाहिजे, केवढं भव्य ते होतं आहे आणि सगळं तुम्हाला एका ठिकाणी बघायला मिळेल. दुसरी गोष्ट अशी आहे की जे साहित्यिक मुंबईमध्ये येतात त्यांची राहण्याची अडचण असते आणि म्हणून आमचं जे उपकेंद्र जिथे हे सगळे ऑफिसेस जाणार होत्या तिथं आम्ही त्यांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. तिथं ॲम्पी थिएटर्स असतील, डिस्कशनसाठी रूम्स असतील, लायब्ररीज असतील. शेवटी साहित्यिकांना या सुविधा दिल्याच पाहिजेत. मग त्यात देण्यासाठी तुमची जी भूमिका पाहिजे, सरकारची भूमिका ही जसे एखादी समई पेटत असेल आणि वारा आला तर आपण दोन्ही हात त्याच्या भोवती धरतो, ती भूमिका सरकारची पाहिजे. आणि म्हणून बघा विश्वकोशाचं इमारत ही एवढी वर्ष झाली, विश्वकोश लक्ष्मण शास्त्रींनी ते स्थापन केलेला विश्वकोश आहे, अजूनही भाड्याच्या इमारतीमध्ये होता. यावर्षी आम्ही 65 कोटीची भव्य बिल्डिंग बांधतोय जिथं विश्वकोशाचा अभ्यास करणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉर्मेटरीज आहेत, साहित्यिकांसाठी गेस्ट हाऊसेस आहेत, लायब्ररीज आहेत, हे सगळं उभं राहतं आहे. शेवटी मराठी हे महाराष्ट्राचं वैभव आहे आणि ते वैभव टिकलं पाहिजे तर शासन म्हणून जी भूमिका घ्यायची ती घ्यायलाच लागते. आणि म्हणून लहान लहान गोष्टीवर टीका करणं की मराठी भाषा कंपल्सरी झाल्या असताना गुणांकनामध्ये मराठी का घेतलं तर ते विद्यार्थ्यांसाठी घेतलं, पण हे जे सगळं काय मराठीसाठी केलं, मराठी विश्व संमेलन केलं, ते तुम्हाला दिसलं नाही. सगळे जगातले लोक महाराष्ट्राशी जोडले गेले, बृहन महाराष्ट्रातली सगळी लोक महाराष्ट्राशी जोडली गेले. हे सुद्धा एक नव्याने घडतंय महाराष्ट्रामध्ये. मराठी लोक एकत्र येत आहेत आणि मराठी लोकांमधला उद्योगामध्ये असलेला त्यांचा वाटा आणि तो महाराष्ट्राला सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे, ही भूमिका सुद्धा पहिल्यांदाच मराठी लोकांच्या मध्ये जागृत होते. आणि त्याच्यामुळे आता जे कॅलिफोर्नियाला संमेलन होणार आहे त्याच्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट समिट सुद्धा होणार आहे. आमचं सुद्धा मराठी संमेलन झालं, त्याच्याबरोबर सुद्धा इन्व्हेस्टमेंट मीट झाली आणि त्यापैकी अनेक लोक आता महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करत आहेत. हे जे महाराष्ट्राबद्दलचं प्रेम मराठी लोकांच्यामध्ये आहे त्याचा सुद्धा फायदा महाराष्ट्राच्या भूमीला झालाच पाहिजे. अगदी. आता शेवटचे फक्त 2 प्रश्न. एक तुमच्या शिक्षण विभागाचा प्रश्न, जो तुम्ही कला आणि स्पोर्ट्सच्या शिक्षकांचा म्हणाला, तसंच ग्रंथपालांचं देखील आहे. 1276 ग्रंथपालांना आपण पूर्ण वेळ करताय, पण त्याने एका शाळेच्या ऐवजी 4-4 शाळांमध्ये त्याने जर ते काम केलं तर त्याला पगार मिळेल आणि त्याची ती सेवा नव्यानं ग्राह्य धरली जाईल. याबद्दल अनेक वर्षाची ही मागणी आहे ग्रंथपालांची, पूर्ण करणारं पहिलं आमचंच सरकार आहे. बघा
आपल्याला सांगायचं आहे की शिक्षणाची व्यवस्था, मी शिक्षण मंत्री बनण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये काय होती, अनेक अघोषित शाळा होत्या. अनेक शाळांना पार्शल अनुदान मिळत होतं आणि ते सुद्धा दिलं जात नव्हतं वर्षानुवर्ष. ह्या सगळ्या जवळजवळ 61,000 शिक्षकांना मी एका वेळेला न्याय दिला. का न्याय दिला? तर शेवटी शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आहे आणि क्वालिटी एज्युकेशन द्यायचं असेल तर शिक्षकांचे प्रश्न सोडवायलाच लागतील. ही माझी भूमिका राहिलेली आणि तशी ती राहणार. आणि त्याच्यामुळे ग्रंथपालांसुद्धा आम्ही कायम केलेलं आहे. त्यांची अनेक वर्षाची मागणी होती आणि छोट्या मोठ्या मागण्या आहेत, लवकर त्यासुद्धा पूर्ण होतील आणि मग पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे फक्त विद्यार्थ्यांवर. शेवटचा राजकीय प्रश्न, तुम्ही मुंबईत असता, मंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर बहुतांश महाराष्ट्रात असता, पण तुमच्या पाठीमागे सावंतवाडीत काय चाललंय हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल, म्हणून भाजप तुमच्या विरोधात एकवटली आहे. पुढचा आमदार आमचा असेल. काल तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण, बहुतेक तुमचे ते मित्र असावेत असा माझा अंदाज आहे, त्यांनी सांगितलं इथं निधीच आला नाही 14 नंतर काही. त्यावेळी तुम्ही पालकमंत्री होता, कुठल्या योजना होत नाही आहेत, तुमचाच मित्रपक्ष शड्डू ठोकून आहे, आमदार म्हणून केसरकर त्यांना नको आहेत. एक गोष्ट अशी आहे की जिल्हा नियोजन मंडळाचा निधी आज 5 वर्षानंतर ते मंत्री झालेत, त्यावेळेला तो 150 कोटीचा आहे आणि मी असताना तो 250 कोटीचा होता. 250 कोटीवर नेलं कोणी? शेवटी असं आहे की बोलणारा मनुष्य काही पण ते विरोधक नाही आहेत ना, मित्र आहेत ना तुमचे. ते मित्र आहेत. हे बघा, तो आपल्याला माहिती आहे की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चालतो. तर मी काय त्यांना कपटी मित्र म्हणणार नाही, परंतु सोनारांनी कान टोचायला लागतात. त्याच्यामुळे श्रेष्ठी त्यांचे कान टोचतील याची मला खात्री आहे. कारण पालकमंत्री त्यांचे श्रेष्ठी, माझे श्रेष्ठी नाहीत. कारण पालकमंत्री स्टेजवर असताना असं वक्तव्य करण्याची पक्षशिस्तीच्या दृष्टीने कोणाची हिंमत होता का? याची गंभीर दखल तुम्ही घेतली आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझ्या मतदारसंघामध्ये जे नव्हतं, जिथं हॉस्पिटल नव्हती हॉस्पिटल उभी राहत आहेत, जिथं पंचायत समितीच्या इमारती नव्हत्या. हा दावा आहे जाहीर सभेतला, काहीच काम नाही झालंय. अहो, जी कामं झाली ती मग कोणी केली हा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. वेंगुर्ल्यासारखं शहर आहे, तिथं कॅन्डी डिस्पेन्सरी नावाची डिस्पेन्सरी होती, तिथं आज 50 कॉटचं रुग्णालय उभं राहिलं आहे. पंचायत समितीची इमारत नव्हती, पंचायत समिती उभी राहिली. अनेक गोष्टी उभ्या प्रत्येक तालुक्यात राहिल्या. जिथं क्रीडा संकुलं नव्हती क्रीडा संकुलं उभी राहिली. शेवटी हे करायला खूप कष्ट घ्यायला लागतात. ज्या गोष्टी नव्हत्या त्या प्रत्येक गोष्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाल्या. तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हेडक्वार्टरला चला, ते जर पूर्वी आले असते तर तिथं खड्डे पडलेले रस्ते होते. 25व्या वर्षी 25 कोटी रुपये त्याला देण्यात आले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हायेस्ट निधी मिळालेला आहे. काही गोष्टी असतात ह्या तांत्रिक कारणामुळे होऊ शकत नाहीत. तर एक गोष्ट झालेली नसेल तर तेवढीच धरून बसायची असं नसतं. आणि BJPवर मी कधीही टीका केलेली नाही, पुढे सुद्धा करणार नाही. परंतु असं आहे की जे लोक आपल्या मर्यादा सोडतात त्यांच्यासाठी काय करायचं. माझं कॉन्ट्रीब्युशन जसं माझ्या पक्षासाठी आहे तसं या सरकारसाठी सुद्धा आहे. एक प्रवक्ता म्हणून ते आहे, एक आमदार म्हणून आहे. ही सत्ता महाराष्ट्रातली बदलण्यामध्ये आमचा सगळ्यांचा वाटा आहे. त्याच्यामुळे आज जे स्टेजवर ते अभिमानाने बसू शकतात ते शिंदेसाहेबांच्यामुळे आणि आमच्यामुळे सुद्धा आहे. याचा जर विसर पडायला लागला तर हा विसर त्यांना पडलेला आहे, श्रेष्ठींना तो कधीही पडलेला नाही आहे. त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठी ज्यावेळेला मुंबईला येतात त्यावेळेला जेवढ्या प्रेमाने ते BJPच्या मंत्र्यांना वागवतात तेवढ्याच प्रेमाने आम्हाला सुद्धा वागवतात. हा मनाचा मोठेपणा त्यांनी सुद्धा शिकावं एवढीच अपेक्षा आहे. नक्कीच केसरकर बोलण्यात सिंधुदुर्गाचे असल्यामुळे नक्कीच बसणार नाही, पण हा मित्रत्वाचा संदेश मित्र म्हणून ते स्वीकारतील एवढ्या अपेक्षा. खूप छान संवाद दिलात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांच्या प्रश्नावर प्रामाणिक उत्तरं दिलीत, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि लोकशाही चॅनलचं सुद्धा मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राचे अनेक प्रश्न सातत्याने लोकशाही चॅनल मांडत असतानाच ज्या प्रकारे प्रगती गेल्या वर्षभरामध्ये लोकशाही चॅनलने केलेली आहे त्याच्याबद्दल